कसं आहे ऊन लागतंय म्हणून ओरिजिनल टोपी आणायचीच नाही. आणायची? दिवस संध्याकाळ दुपार कसं भेटायचं हिंडायचं गावठी रमका. हा झालं. तर आता सध्या आमची मस्तपैकी आंबा खायची पार्टी झाली. कसा आहे भावा, कसा काय लागतोय आंबा? गुळचाट लागते, गोड नाही वय लागत. आंबाट लागतोय. तर आता आपल्याला मस्तपैकी स्वयंपाक करायचा, गवारी करायची, आमरस चपाती करायची विषय म्हटलं. बुवा बघ किती बरोबर. नको वायर वायर. मी तर वर जातो की मग धरून धरून जातो की वर. बुवा मी वर जातो की धरून. तर व्हिडिओ भारी आलाच ना. तर आता सध्या मस्तपैकी आमची गवारी करायची नियोजन चाललंय. मस्तपैकी पहिल्यांदा तेलात फ्राय करून घ्यायचं चाललंय. परत कांदा चिरलाय आम्ही, यात मीठ आहे, यात मसाला आहे, चटणी, हळद, यात गरम मसाला आहे. आता हे फ्राय करून झाल्यावर परत हे सगळा मसाला तेलात परतून घ्यायचा. इथं ऋषिकेश आहे आपला. तर सध्या मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. अजून त्यानंतर गवार टाकायची. बघूया ना, एकदम रेडी झाली ग्रेव्ही आपली. तर आता गवार टाकायची. गवारी परतली नव्हती मागाशी माट्या. एक काम राहिलं, कढीपत्ता टाकायचा राहिला. कढीपत्ता टाकायचा राहिलाय आमचा आता. कढीपत्ता कुठे? कढीपत्ता वरनं टाकायला काय नाही. अरे बाबा अजून वापलायच आहे ती, बराच टाइम जाणार आहे. तर आता दर व्हिडिओ बोलला. तर आत्ता सध्या आपण गवार शिजायला घातलेली आहे आणि आंबट करायचं आपल्याला. आणि तू ती गार पाणी पियाचं नाही, अर्धा तांब्या घेतो. माट्या असं दात लवकर बाद होतील घ्या. यात बर्फ झाला या, बर्फ काढायचा. होऊ दे आता, होऊ दे किती पण गार. हा आता पी, अर्ध मी पितो. तर आता मस्तपैकी आपण आंबे धुवून घेणार आहे आणि रस करायचा आता आपल्याला. हाय का गार झाले का पाणी? हा, आणि मग हे किती गार लागलं असतं आतापासून कळलं. तुझ्याकडनं 2-4 व्हिडिओ असंच कट होतील मग. तर आता सध्या मस्तपैकी आपला रस रेडी झालाय. त्यात आपण साखर टाकली आहे. आता साखर बारीक करायची चालली आहे. आता 10-15 मिनिटं त्याला चपाती वस्तूवरून फ्रीजमध्ये ठेवायचा का नाही बाबा. हां फ्लॅश चालू कर. फ्लॅशचं कुठे काढा होतोच इकडे दाखवा. इथं असा बस एका जागा थांबते बस. हो 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 माग जागा आहे की तुला, त्या कडेवरच बरा चाललाय लगेच. ते नाही टाकत, नको टेन्शन घेतो. हे पण काढ जा काय. हा आता व्हिडिओ तुला काढता अँगल सांगतो कसं करायचं. हे बघ दिसताना एवढं दिसलं पाहिजे, हे कुठं दिसलं नाही पाहिजे. आता काय काय दिसतंय मला सांग. मोबाईल सरळ धरायचा, मोबाईल सरळ धरायचा, मोबाईल असा धरायचा, असा 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 सरळ धरायचा. हा
आता काय काय दिसते मला सांग. हे कुठचं काय काय दिसते पलीकडचं? टाकी ते पिठाचं टाकी दिसते ना, मग हे असं करायचं आणि थोडा असं वाकवायचा. आता काय दिसते? तरी अर्धी टाकी दिसते ती मग आखी मग अगं एवढ्या हे करायचं असं आणि परत एवढ्या आलं लक्षात. एवढ्या मी पूर्ण दिसलो आणि एवढ्या चपातीपर्यंत. ओके. तर आता सध्या मस्तपैकी आपल्या चपात्या करायच्या चाललेल्या. चपात्या चपातीच फक्त दिसली पाहिजे, एवढंच बघायचं गणित. तर आता सध्या आपली चपाती रेडी झाली. आता मस्तपैकी तव्यावर टाकाय. चपाती दिसली पाहिजे, ध्यानात ठेव. वर उचल की थोडासा. म्हणजे टोपलं दिसतं. हा दिसत आहे टोपलं. टोपलं दिसलं तरी काय अडचण नाही. ती कुठली चपाती भाजस तोपर्यंत आपली दुसरी चपाती करायची चालली आहे. इकडं चपाती इकडं वर दाब. मस्तपैकी तेल लावून आता भाजायची चालली आहे. तर आता सध्या सगळं आपलं रेडी झालंय. इथं रस आहे, इथं गवारी, इथं चपात्या आहेत, इथं ऋषिकेश आहे. आता मस्तपैकी आम्ही जेवण करणार आहे. तर बाबा डबा घ्या इकडे सांग. अरे खा बाबा. गवारी आवडते ना गवारी? गवारी किती देऊ सांग? देऊ का? ओके. बस इकडं आता पटांगणाला आपल्याला घेऊ 2 चपात्या. रस घे, चपाती घे. गवारी गवारी खान. गवारी कशी झाली सांग मला. कशी झाली खरं का? आणि रस खा, रस सांग. खायच्या अगोदर चांगलं झालंय म्हणतो या. तर आता मस्तपैकी आमचं जेवण करायचं चाललंय. हो काय. तर आता सध्या आपलं जेवण झालंय. आता आपण चालू रानात. उसाव पाणी लावले, तिकडं बघायला जायचंय. तर आपण रानात गेलतो. रानात काय मोटर चालू झालं नाही. इथं विहिरीव आलतो, पण विहिरीव लाल लाईट लागते या. डिक्टिव्हला काहीतरी फ्यूज गेला असेल, त्यामुळे आता आपण चाललोय घरी. आपल्यासोबत अमित बावडे. भावा लाजू नको लागा, इकडे बघ लाजते लागा हे. तर आता आम्ही घरी चाललोय. तर आता सध्या आम्ही काय बघत होतो बाबा? वॉटरफॉल बघत होतो. कसं काय वाटला तुला? चांगला. तुला? त्याला पोवायला जायचं तिथं तुला. तर आता आमचं नेक्स्ट लोकेशनचं परत जायचं व्हिडिओ बघत होतो आता सध्या आम्ही. माऊली दादा म्हणत होता मला पण तिथं भारी वाटते जाय. कसं वाटत होतं? पाणी कसं दिसत होतं?
एकदम निळं. म्हणते मला मासे नाही हो म्हणला पिशवीत घालून मासा आणला असतं बारक बारक. बरोबर ना. काय माहित कोण आहे. काय ते कारखान्यात कोणतरी कधी आंबोत तुम्ही कधी त्या दिवशी परवा दिवशी बातम्या नसतो तू पण नसतो. असतो मी ऋषा पण नसतो इतका. मग असे आम्ही रुशानं आम्ही आमरस चपाती खाल्ली आम्ही. कधी कधी कुणाच्या व्हिडिओ दाखवतो तुला सांगते. कधी हाणला पाहिजे बघा ना. हाणला पाहिजे ना. कुठं गेलाय नक्की आईस्क्रीमला आरती साईडला गेलाय. कुठल्या त्या देवळाच्या पलीकडच्या साईडनं. तिकडून जातोय. येईल एखाद्या वेळेस माघारी. माघारी तू काय होते. आम्ही म्हणणार 10 दिवसाने आम्ही म्हणणार भैयाला काय मला नाही माऊली आहे बोल. आईस्क्रीमला आला सरा. आईस्क्रीम आला सरा सुले आईस्क्रीमला आला. दाढीवाल्या भैयाला पटली दाढीवाल्या भैयाला काय पण म्हणते ती. सर आली तिथं आमची आईस्क्रीम घ्यायला. किती सोला भैया तुझा व्हिडिओ घालतोय. कोण आले. पाठू कोण आईस्क्रीम होता कोण आले. त्या दाढीवाल्याला भैया एक पळत गेले आता आईस्क्रीम खायला. तर आता सध्या पुण्यवान बसलोय. ऊन एकतर बेकार ऊन लागते बेकार. आणि त्यात आज लाईट पण नाही. आपल्याला दारावर जायचं होतं पण लाईटनं कुठं ना केला या. म्हणजे हाय दुसरीकडं आपल्या डिप्पीव काहीतरी घोटाळा झालाय. काय ना निवांत. हो उन्हाळ्यात लागलं पावसाळ्यात असल्या उन्हाळ्यात किती खाली गेली. असल्या उन्हाळ्यात पाणी लागलं पावसाळ्यात काहीच अडचण नाही. ती करेल की कमी आता नाही तर मग म्हणायचं परत काढून पुढच्या नाही पण एवढा उन्हाळा परत पडतोय दावा. ह्या वर्षी लय उन्हाळा पडलाय. चालतंय तर आपल्याला शंकर दादा भेटलेलं त्यांच्या विहिरीचं काम चाललंय तिथं तळ्यात. असल्या उन्हाळ्यात त्यांना गच पाणी लागले. आणि विषय असा आहे शेतकऱ्याला उन्हाळ्यात पाणी लागलं म्हणजे एकदम सुखाची गोष्ट आहे. एकदम सुख नेक्स्ट लेवलचं सुख असतं ते. तर आता सध्या आम्ही पोवायला चाललोय. जीवनदादा आलता आता आम्ही पोवायला जाणार आहे. चला सोमा तू येणार आहे. हाय गे बेकाडे निवड तिथे गेला आपण व्हिडिओ काढू काढायचा एक बाबा. तिथे गेल्या पण हा गावठी दणका काय आलं. बापूचं पाय धरून उठवा. गावठी दणका पाहुणा कसं लग पाहुणा चेक काढले चांगलं. आलं का व्हिडिओ काढून तिथे गेले काढणार ना भावा. त्याचा स्पेशल व्हिडिओ काढून तुला पाठवतो वाटलं. टेन्शन नाही. मी काय चला
कॅन घे तुझं हा त्याला केंडा चाललोय पवाय कसं आहे ऊन लागतंय म्हणून ओरिजिनल टोपी आणायचीच नाही आणायची. दिवस संध्याकाळ दुपार कसं भेटायचं हिंडायचं गावठी का बापू नाही येत अरे चला की काय पवाय वरनं फेकून द्यायचं जमेला म्हणजे इथं पवाय आज आबा बी नाही तो वाचला. चला कुठनं जायचं चल इथं पोरं थांबली चला तर आता सगळी गँग आमची आम्ही पोवायला चाललोया इथं आपला विराज आहे पुढं कोण कोण आहे? गोळा गोळा का होणार ना तर इथं आपला जीवन दादा आणि संकेत आहे काय संबंध जायचं पोवायला आमच्या राज्यात पोवायचं 30 फूट खाली पोवायचं कळलं का ए म्हणा आम्ही त्या संत मामा जेरीत पोहतो तुझा काय संबंध आहे का म्हणा यो कसं मामा म्हणत बरं. अरे ती पाहुण्याला घेऊन येतोय का आणि त्यावेळेस कुलूप लावलं भाऊ आमचे म्हणजे गौरूची तांबाटी तुला काय आली फुलं गळाली तांबाटी लागली तर बारकी बारकी मोठं हा पाहुण्याला होय? सोड 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 पाहुण्याला मोठं येतोय पोहायला येतं कधी शिकलं पुढच्या वर्षी भाऊच्या दसऱ्या अरे ते केंद्र पोहत डाव्या पोहत होता कोणाला का काय पण म्हणतो का रे काय पण म्हणतोय त्याला हं? चल चल का त्या पाहुण्याला पण काय पण म्हणतोय हा असं लय लाडा लिहू नको हिरीत बुडविल मग तुला हा इज्जत राहायचं कडा कडा नाही करायचं ते सध्या आपण एक भुईमुगाचा डाळ उपटून घेतलेला आहे दादा शेंगा खायचे चला या हिर केवढी शिर आहे पहिल्यांदा या स्टार्टिंगला ह्या हिरीत पावा शिकलोय ह्या हिरीत धरणातलं पाणी आटलेलं का काहीतरी धरणात साप दिसला म्हणून ह्या हिरीत पावा यायला तो हो हे आंबा म्हणजे सगळ्यांना खाल्लाय जेवढी पावा यायची का नाही तेवढ्यांना आम्ही तर असं गेलोय सकाळ सकाळचं पावा आलो का नाही इथनं नाश्ता करून जायचो एक दोन एक गावला भावाला आंबा एक हानतील आपल्याला चला बास करा तिथे एक पडला जा गाळू पण पिकल्याशिवाय गोड लागत नाही चला बास करा लय दिवसात या रस्त्याने चालली लय दिवसात मी आलो नको बाबा आत्ताच आमचं हे काय हे बघा या असा माणूस असा ये इकडे चला हुकलेले इकडून चल सुध गेली का तिकडे रस्ता आहे का काय कसं बावारल्या लगत करतंय इकडून चाल की हो हार हो आहे का काय का बावारल्या लगत करतंय यार बोराटी दमाने आर हुकले बावारलंय ती अरे इकडं लाईटीत आमच्या तिकडं गोठा झाला हो 22 सरपंच ना उपाध्यक्ष हा एवढी बसणार नाही ते बसतील वाईट वाईट माझ्या गाणार भाऊ कुस्ता बिस्ता टाकाय माझ्या आली पाहिजे मुटका टाकलं पाणी
बर ए इकडे झाले खाली कुठं लागतं तर हिरच्या वरच पाहिजे. हा काय करायचं इथंच पोवाय इकडे. त्या इरीत पावायचं मग त्यात नाही मोटर लागतात पाय. हा बरोबर मग चाललेलं त्यांचं पोरं आहे पण त्यांच्यात नाही. काय चाललंय? रोशनीच्यात चांगलं पाणी आहे. हे आम्ही ह्या एरीत पोहतो बाबा त्या एरीत पुरी द्या म्हणून आम्ही आता या एरीत पाहणार आहे. काल पाहू यार आम्ही आता, परवा आपण काल चौघच होतो आणि आज ते काय टिकतं नाही. चला पोहार तिथं. अरे तिथूनच पोपट ते वाढणी करायचं पाहिजे सगळी. चला आईच्या पोरी खाली पाणी पिलं. की मजा येणार. त्याची पाहू आम्ही दादा. आणि बारकाला चढायला तिथं पायरी बुडली आहे. आहे का तेवढा आहे विषयला एक पायरी कळली असं विषय चढायला बारकाला चढायला उतराय बी येत नाही बाबा. उतराय येईल पण चढायचं ती एक पायरी झाली. आता पावाय काय पावा या पावाय चला तिकडे चला. आणि उलटा काय येणार नाही तो दहा वाढ आणि नानाच्या इरीत पाव उडी टाकतो काय करतो अजून काही नाही मग खरं पाणी पहिलवान पण आला घर त्यांना म्हणावं निघा बाहेर आता 3 वाजले. हे झालं असलं तर म्हणावं या बाहेर म्हणा जावा तुम्ही पाव व्हिडिओ गावल चलो. नको पूर त्यांना म्हणावं निघा बाहेर आता. तर आता वरनं नाही घेतला वरनं घेतला खालनं नाही घेतला असं म्हणायचं तुम्हाला. जा की काढा कपडे जावा की भावांनो तुम्हाला नाही काय तुम्ही काढा जा की काय कर जा की आवर की भावाला काय उरकाय लाव की त्यांना लागा आम्हाला पवायचं लागा. ए मी दादाचा फोन दादाला आणा जायचं. अरे दादाचा फोन आला दादाला आणा जायचंय आदर लवकर मग जातो आलो माघार मग. हा ए काय करताय ए बघ इकडे हा? काय करतोय चालतंय थांब. चल पाहुणे मग तर आता आम्ही घरी चाललोय पाहुणे दोघं. हे पाहुण्याचा व्हिडिओ काढायचा. पाहुणे किती दिवस आहे अजून हमारी बडी बदनसीबी आहे. आम्ही पवाय आलतो पण काय पवायचं योग थोडं आला नाही आम्हाला. पाहुण्यानं आम्ही घरी चाललो. बघू आता जमलं तर येतो. शंभ्या आम्ही गोट्या खेळतोय. आम्ही गोट्या खेळतोय. आम्ही गोट्या खेळतोय. आम्ही गोट्या नाही खेळत. मी काय करतो आम्ही व्हिडिओ काढणार आहे. मग काय ए ए ए पाहुणे जेवला का जेवला का आमचं साई 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 अंतुल्या प्युअर अंतुल्या आमचा नवीन मेली गोळा आताच व्हिडिओ डिलीट कर राव. कशाचा आणतो जाऊ युट्यूबला टाकलं मग पाहाय चालू मोठी मोठी गेट बसली माझी मोठी 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 गुंड किती सांग सोम्या हा कोण
गुट्टी दे तू काय सांगू गाजी माझी गुट्टी पाहिजे मला ती दे गुंत मी का देऊ? मी नाही देणार बाबा, आता मला भेटली, मी नाही देणार. माझी गुट्टी पाहिजे माझी गुट्टी ही माझी माझी गुट्टी पाहिजे मी नाही ओरिजिनल मोठे जडा किशीली गुट्टी सोनेली हो ती गमली दे ना आता माहिती गोट्या त्याला कथा कथा पण हंटर कुठे आहे हंटर? नाही चालतं काय झालं? हा? दुसऱ्या रुसाई घरी इथं आहे, कुठे तेव्हा बनतेस तिथं. काय तिथं असं जा बघून ये. हा? फुकट चाला बसून माझी तुझ्या हंटर आहे का? नाही जा मग घेऊन ये. महाराज उतरा तुमचं स्वागत इथं जा गोठ्या घेऊन येतो. व्हिडिओ काढायचा आणि बघायचं. सकाळी जर ना आमचं बघ इथं एक गावली कोणाची तरी. हा माझी ते सायकलीच्या ह्याच्यातनं पडलेली बॅस कर तुझी. कधी पडलेली कधी पडलेली कधी हा? कधी पडलेली? इथं चाललेलं ना ती बघा असतं जा तू घेऊन ये लवकर. त्याला कथा दोंडे बोले फिरवून ते ऋषावाटी मी ना खुलटी खुलटी गला आली गला आली गला आली गला आली गल घेऊन इथं असा ख्या कोण आहे आता? गणपतला मीच खोलता गेला तू आ दिलं घरी सकाळीच दिलं ते की बर बघू गेल्या आणतो. असली कसली तर गंधादा मी तुला मला माहित होतं भावा, मी तुला काय ठेवलेलं मी काढलं आकडे काढत फिरतीस काय वायर यार किती मोठी खेळा एखादी मला हे द्यावायचं काळो पाटी किती वल्ली चला कचू सगळी सायकल पुढे घेऊन चला. लागा त्याचा जीव केवढूचा नको नको तू त्याला मारशील ग. जवळच आहे ना उद्या खेळ मला शेण काढायचे मी आली आता कोणाची गुट्टी मला कचा तुझ्या आधी मी कचा घे कच के का तुला की अर्धा गडा दाडागली कच परत ये. नाही ना जवळच ऐकलेलं तुझ्या कानात काय बोळ घातलं नव्हतं बाळा. यू. खे. हा नाही तर कोणाला तरी साईडला सरक सोमा हैक. अय्यो मी आहे. दोन तीन ठोकायचं बाळा. मीच आहे आता. गैल घेऊन इथं असा खेळ काढ घेऊन सगळ्याला आणलं तू. हा खेळ काय लाल झालं थांबा आता मला खेळू दे. पाहुणे हो लागा म्हणजे फुकाट दिलेलं सांगते मी ठीक दिलंय लागा भावा तुला. ए असं असते ना गेम करते की तू. भावानं आपल्याला 2 आंबा दिले तर आणि विषय असा आंबा पिकल्यापेक्षा का ना असा कच्चा खायला लय गोड लागतो. हळद मीठ टाकून खाल्लाय का तू कधी? खाल्लाय लय बरं. आपण झाडाखाली खाल्ला हा त्या दिवशी पुण्याने चटणी टाकली रे बाबा ते काढ लागत होता लय. हळद आणि मीठ टाकायचं. हे घरनं भावानं 2 आंबा आणले तर
पण ह्याच्यात एक एक्स्ट्रा वाढलंय या पण दोघाचं भागलंय आता का नाही भाऊ खा बघ कसा लागतोय सांग त्याला खा लवकर दात कसं येते बघ दात कसं येते उलटा काय असतो अरे बाळा कसं लागतंय गोडे नक्की का हो मग काय म्हणायचं बिनायचं आहे का नाही त्यांना आंबा दिल्याबद्दल हो काय म्हणते का थँक्यू बिंक्यू म्हण की त्याला काहीतरी आयला का असं असते ना बाबा तर मस्तपैकी ओंकारनं आपल्याला एक आंबा आणून दिला त्यांच्या आंब्याचं इथं आंब्याच झाड आहे ते का नाही रे भाऊ कसा लागतोय आंबा वडे आता आम्ही मस्तपैकी आंबा खाणार ओके मध्ये विकत नाही